आपण पाहताय जय महाराष्ट्रवर निवडणुकांचं महाफास्ट कव्हरेज, महाफास्ट वेगवान निकाल आपण जय महाराष्ट्रवर पाहणार आहात। 10 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे, त्याच्यामुळे कौल कुणाला असेल हे काही तासातच स्पष्ट होणार आहे। मात्र त्याच याच्यावर आपण चर्चा करतोय की यंदा नेमका कौल कुणाला मिळेल आणि कशा पद्धतीने प्रचार आणि प्रसार झाला, सर्वसामान्यांचा कौल नेमका कोणाकडे हे जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करतोय। एक्झिट पोल तर समोर आलेले आहेत, मात्र कौल कोणाचा असेल ते संध्याकाळपर्यंत स्पष्ट होईल। ब्रेकवर जाण्याआधी जसा देसाई सरांनी एक मुद्दा उपस्थित केलेला होता की यंदा जो काही चमत्कार घडला तो कसा घडला तो माहित नाही, मात्र हा चमत्कार 1992 मध्ये सुद्धा घडलेला होता। थोरात सर, तुम्हाला याच्यावर काय वाटतंय? जो देसाई सरांनी मुद्दा उपस्थित केलेला होता की यंदा जी टक्केवारी जी आहे ती थोडीशी वाढलेली आपण पाहिलं, 10% वाढले, 45% 2012 मध्ये होतं, यंदा 55% मतदान जे आहे ते झालेलं आहे। 92 मध्ये सुद्धा 10% मतदान वाढलेलं होतं, मात्र त्याचा फायदा जो आहे तो काँग्रेसला झालेला होता, जास्त जागा त्यांच्या निवडून आलेल्या होत्या। तुम्ही याकडे कशा पद्धतीने पाहता? याच्यामध्ये जागा काय येतील, कोणाच्या जास्त निवडून येतील हे आपल्याला नंतर बघावं लागेल, परंतु मुख्यतः ही स्पेस जी आहे ही भाजप आणि शिवसेनेनंच व्यापलेली होती आणि मीडिया त्याच्यामध्ये स्वतःचा अजेंडा त्यांना डिक्टेट करण्यात अयशस्वी ठरली। कारण त्यांनी सुद्धा मीडियाचं पाणी जोखलं की मीडियाला TRP पाहिजे, काहीतरी भडक बोललं पाहिजे। मीडियानं स्वतःच्या हातामध्ये तो लगाम ठेवलेला नव्हता की तुम्ही इश्यूवरती बोला। मुंबईतला जो कचरा वाहतोय, कचरा एवढा जळतोय, तिथं कॅन्सरचे इतके मोठे पेशंट झाले, त्याच्याबद्दल मीडियाने हे केलं नाही। आता ही टक्केवारी वाढली, यांनी काय महिनाभर शिमगा केला, त्या शिमग्यामुळं कदाचित थोडासा रस एका सेक्शनचा, समाजातल्या एका सेक्शनचा आला असेल, परंतु मतदानामध्ये ज्या खऱ्या गोष्टी आहेत त्या प्रतिबिंबित झाल्या का याच्याबद्दल मला शंका वाटते। उदाहरणार्थ नोटबंदी हा सगळ्यात महत्त्वाचा विषय होता। हे देशाची आर्थिक राजधानी आहे मुंबई, आणि नोटबंदी हा विषय असताना इथल्या गुजराती समाजाचं बऱ्याचपैकी मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं होतं नोटबंदीमुळं। जसं शेतकरी पूर्णपणे नागवला गेला नोटबंदीमुळं। आपण रेस्ट ऑफ महाराष्ट्राचं अजून बोलत नाही आहोत, परंतु या नोटबंदीमुळे गुजराती मतदार काय करतो याच्याकडे लक्ष होतं। स्वतः भाजपचा हा पारंपरिक मतदार आहे, परंतु भाजप त्याच्याबद्दल खात्री नव्हती की गुजराती मतं आता सगळी आपल्याला पडतील। त्याच्यामुळं शिवसेनेकडे काही गुजराती मतं जातील असा भाग होता। त्याच्यासाठी त्यांनी हार्दिक पटेल यांना आणलेलं होतं। हार्दिक पटेलांना आणलं आणि गुजराती मतदारामध्ये इनरोड करायचं शिवसेनेचं धोरण होतं। आणि त्याच्या उलट भाजपनं काय केलं तर शिवाजी महाराज ही आमची प्रेरणा आहे हे फडणवीसांचं जास्तीत जास्त ते जाहिराती दाखवत होते। त्याच्यामुळे शिवसेनेची ही मराठी वोट बँक शिवाजी महाराजांचा आधार घेऊन करायचं, शिवाजी पुतळ्याचं मागं बॅकग्राऊंड दाखवून सगळ्या जाहिराती करायच्या, हा त्याच्यातला भाग होता। त्याच्यामुळं नोटबंदीमुळं नक्की या इलेक्शनमध्ये काय झाले, देशाच्या आर्थिक राजधानीमध्ये हे येणं महत्त्वाचं होतं आणि त्याचा अजूनही काही इंडिकेशन दिसत नाही की त्याचं काय होईल। किंवा नोटबंदीमुळे जर अत्यंत हवालदिल झालेला वर्ग होता, हा हवालदिल झालेल्या वर्गाच्या मताचं प्रतिबिंब या मतदारामध्ये झालं का नाही याबद्दल मी साशंक आहे। कारण वेगळ्याच विषयावरती त्यांनी निवडणूक नेली, ज्यात शिवसेना आणि भाजप दोघेही यशस्वी झाले आणि मीडिया अपयशी ठरला। मीडियानं या विषयावरती त्यांना खिळवून ठेवायला पाहिजे होतं आणि ते न घडल्यामुळं मतदानात झाले। त्याच्यातला दुसरा भाग येतो तो काँग्रेसचा खरं तर फायदा व्हायला पाहिजे जर मतदान जर वाढलं तर, पण काँग्रेस कुठेतरी अपोजिशनमध्ये आहे, ही स्पेस त्यांनी ठेवलेलीच नव्हती। आणि ही स्पेस ठेवलेली नव्हती, ही सेना भाजपनी स्ट्रॅटेजिकली ठेवली नव्हती, परंतु काँग्रेस त्याला बळी पडली। म्हणजे काय, काँग्रेसने काय केलं, गुरुदास कामतांनी निरुपमवर टीका केली, राणेंनी त्याच्यावर केली, ते स्वतःचे आपापसात मध्येच त्यांचे जे आहे ते मतभेद जे ते समोर आले, त्याच्यामुळे काँग्रेसबद्दल कुठेतरी एक विश्वासार्हता राहिली नाही लोकांमध्ये, असं तुम्हाला म्हणायचं? खेडीमध्येच काँग्रेस नव्हती आता, हे जास्त खरं तर लोकांच्या जो नाराजीचा भाग आहे आणि वाढलेले मतदान आहे, या मतदानाचा फायदा आपसुकच तिसरा पक्ष जो कोण आहे किंवा दुसराच होता मागच्या वेळेला, 51 जागा होत्या, काँग्रेस आहे, तर काँग्रेसला फायदा व्हायला पाहिजे नाराजीचा आणि वाढलेल्या मतदानाचा। परंतु काँग्रेस हा कुठेही त्याला रेकनिंगमध्ये किंवा आम्ही या स्पर्धेमध्ये पळतोय हे दाखवून द्यायला स्वतः काँग्रेस हा लायक ठरला नाही आणि यांनी सुद्धा स्ट्रॅटेजी करून ही स्पेस त्यांना दिली नाही। बरोबर आहे, म्हणजे यंदाची निवडणूक जी आहे ती शिवसेना आणि भाजप भोवतीच राहिली आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी कुठेतरी साईडलाईनला पडली, असं एकूण चित्र पाहायला मिळतंय। देसाई सर, मी तुमच्याकडे याच मुद्द्यावर येणार आहे, मात्र वेळ झाली छोटासा ब्रेक घेण्याची। तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा जय महाराष्ट्र न्यूज।